यवतमाळमध्ये शालेय पोषण आहारामध्ये आळ्या आढळल्याची माहिती आहे। मिलेट्स युक्त चॉकलेटमध्ये चक्क आळ्या निघाल्याची माहिती समोर येते आहे। सातारी जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे। तर आपण बघू शकतो हे चॉकलेट आहे मिलेट युक्त, त्याच्यामुळे पोषण मिळतं, पण याच पोषण आहारामध्ये आळ्या आपल्याला ठसठशीतपणे या लोकशाही मराठीच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीने या आळ्या बाहेर निघतायत ते आपण बघू शकतोय। आणि असा हा पोषण आहार जर मुलांना दिला तर त्यांचं पोषण कसं होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर सातारी जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे शालेय पोषण आहार की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गुणवत्तेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। जे शाळेमधली मुलं आहेत त्यांना पोषण मिळावं, गरीब घरातील मुलांना पोषण मिळावं यासाठी पोषणयुक्त आहार दिला जातो सरकारकडून, पण ज्या कंपनीला याचं कंत्राट दिलेलं आहे त्या कंपनीकडून अशा पद्धतीने आळ्यायुक्त पोषण आहार पुरवला जात असल्याचं दिसून येत आहे। यवतमाळ मधल्या शाळेमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मिलेट्स युक्त चॉकलेट या ठिकाणी मुलांसाठी आणलेले होते, पोषण त्यांना मिळावं यासाठी, मात्र या चॉकलेट मधून पोषण मिळणार की नाही ते माहित नाही, पण त्याच्यातून आळ्या जरूर निघतायत आणि त्याची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर सातारी जिल्हा परिषद शाळेमध्ये आणलेले हे मिलेट्स युक्त चॉकलेट आहे ज्याच्यामध्ये आळ्या असल्याचं दिसून येते। एक नाही तर 2-3 आळ्या या ठिकाणी आपल्याला दिसतायत। दरम्यान यामुळे मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय, लहान विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय आणि जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गुणवत्तेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।